जरी उघडले तरी ते डोळे उघडणार नाही. उद्धव ठाकरे असं म्हटलं. दादा एक मिनिट. आत्मपरीक्षण केलं तर उद्धव ठाकरे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची प्रतिक्रिया आत्ताच आपण पाहिली. पण आपण सध्या पाहतो आहोत विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडनं जोरदार घोषणाबाजी राज्य सरकारच्या विरोधात केली जाते, अब्दुल सत्तारांच्या विरोधात केली जाते. आणि यावेळेला उद्धव ठाकरे, संजय राऊत, अजित पवार, जितेंद्र आव्हाड, आदित्य ठाकरे हे सगळेच विधान भवनाच्या या पायऱ्यांवर उपस्थित असल्याचं आपण दृश्यांमध्ये पाहतो आहोत. विधान भवनाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी विरोधकांकडनं सध्या सुरू आहे. उद्धव ठाकरे माध्यमांशी बोलतायत. आपण थेट जाऊया तिकडे. गेले अनेक वर्ष महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यामध्ये सीमावाद आहे आणि हा सीमा प्रश्न जो आहे तो सर्वोच्च न्यायालयात गेले काही वर्ष प्रलंबित आहे. एखादा विषय सर्वोच्च न्यायालयात असल्यानंतर साहजिकच आहे दोन्ही राज्यांनी संयमाने वागण्याची गरज आहे. जो संयम महाराष्ट्र दाखवत आलेला आहे तो संयम कर्नाटकाकडनं मात्र काही दिसत नाहीये. आणि जर कमी चुकत नसेल तर सर्वोच्च न्यायालयात हा विषय गेल्यानंतर सुद्धा कर्नाटक सरकारने बेळगावला उपराजधानीचा दर्जा दिला, बेळगावचं नामांतर केलं. एवढंच नाही तर तिकडे मराठी भाषिकांवरती भाषिक अत्याचार सुरू आहे. आणि म्हणून मी आज सभागृहात जे काय माझं मत मांडलं ते मत मांडत असताना मी दोन गोष्टी माननीय सभापती महोदयांकडे दिलेल्या आहेत. त्या दोन गोष्टी म्हणजे एक पेन ड्राईव्ह दिलेला आहे. त्या पेन ड्राईव्हमध्ये साधारणतः 70च्या दशकात शरद पवार साहेबांच्या पुढाकाराने एक फिल्म बनवली गेली, केस फॉर जस्टिस. आणि ही फिल्म, त्या फिल्ममध्ये साधारणतः 18व्या शतकातले सुद्धा पुरावे आहेत की किती मराठी भाषा तिथे किती वर्षापासून वापरली जाते. त्यावेळेला हे सगळे पुरावे जर का आपण पाहिले तर मराठी शाळा, मराठी नाटकांची थिएटर, मराठीमधला होणारा कारभार, ह्या सगळ्या गोष्टी त्या फिल्ममध्ये दाखवल्या गेलेल्या आहेत. ही फिल्म दिल्यानंतर आणखीन एक मी पुस्तक दिलेलं आहे, महाजन रिपोर्ट अनकवर्ड. हा जो महाजन अहवाल त्यावेळेला सादर केला गेला होता, जो आपण स्वीकारला नाही, त्याची चिरफाड करणारं पुस्तक त्यावेळेचे आपले माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर अंतुले साहेबांनी ते पुस्तक लिहिलेलं. त्या पुस्तकाची कॉपी आता तशी मिळत नाहीये कुठे, पण ती एक कॉपी मला मिळाली, ती झेरॉक्स कॉपी मी दिलेली आहे. माझं मत स्पष्ट आहे, माझं मत ठाम आहे आणि मला वाटतं माननीय अजितदादा पण इकडे आहेत, सगळेच इकडे आहेत. जोपर्यंत हा विषय सर्वोच्च न्यायालयात आहे तोपर्यंत हा विवादास्पद कर्नाटक व्याप्त महाराष्ट्र हा केंद्रशासित प्रदेश झाला पाहिजे, की जेणेकरून केंद्राची एक मध्यस्थी तिकडे मानो न मानो ही अशी परिस्थिती आहे, पण केंद्राची तिकडे एक काहीतरी हुकमत राहील आणि कर्नाटक ज्या पद्धतीने भाषिक अत्याचार होतोय तो भाषिक अत्याचार ताबडतोबीने थांबवला जाईल. मुख्यमंत्री नाही, मी हेच सांगितलेलं आहे की आज का उद्या ठराव आणायचं म्हणतायत, पण तो ठराव आजपर्यंत किती ठराव झाले. आता सुद्धा प्रत्येक वेळेला आपण पाहिलं असाल की कधीही महाराष्ट्रामध्ये कानडी भाषिकांवरती मराठी भाषेचा अत्याचार झालेला नाही, पण कर्नाटक म्हणजे बेळगाव आणि तो जो काही निपाणी वगैरे परिसर आहे त्या भागामध्ये मात्र मराठी माणसांवरती कानडी भाषेचा अत्याचार झालेला आहे. कारण तिथले आता मी असं ऐकलं 20 बिलं असतील, आणखीन काही असतील, हे सगळे कानडी भाषेतून सुरू झालेलं आहे. त्याच्यानंतर तुम्ही जाऊन माहिती घ्या किंवा कदाचित तुमच्या चॅनलचे प्रतिनिधी तिकडे असतील त्यांच्याकडनं माहिती मिळवा जी आम्हाला उपयोगी पडेल, की तिथे सगळे व्यवहार जे कर्नाटिक किंवा कानडी भाषेत होतात तिथल्या मराठी भाषिकांना ती भाषा येतच नाही आणि मग त्यांना त्याच्यावरती अंगठे उमटवावे लागतात. त्याच्यामुळे काही 1-2 पिढ्यांना तिथल्या अंगठे बहादर म्हटलं जसं असं मी ऐकलंय. तुमच्या प्रतिनिधींकडनं माहिती मिळाली तर ती इथल्या लोकांना अधिक चांगल्या पद्धतीने कळेल. आणि त्यासाठी नुसतं आम्ही याचा निषेध करतो आहोत, या निषेधाला काही किंमत कर्नाटक सरकार देत नाही. ज्या आक्रमकपणाने कर्नाटकचे मुख्यमंत्री बोलले
आणि त्यांनी विधानसभेत त्याचा ठराव केला असं मी ऐकलं की 1 इंच सुद्धा जागा आम्ही महाराष्ट्राला देणार नाही. आम्हाला कर्नाटकाची 1 इंच सुद्धा जागा नको. आमच्या हक्काची जी जागा आहे तीच आम्ही मागतो. त्या व्यतिरिक्त कर्नाटकाची जागा नकोय. पण ज्या आक्रमकतेने ते ठराव मांडतायत, एक एक पाऊल पुढे जात आहेत, सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा याची दखलंदाज घ्यायला पाहिजे आणि कर्नाटक सरकारला रोखलं पाहिजे. ते पुढे जात आहेत आणि आम्ही नुसते निषेध करून थांबणार असू तर या पुसक्या ठरावाला काय अर्थ राहणार नाही. म्हणून मी पुन्हा सांगतो की जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा लागत नाही तोपर्यंत हा जो आमचा सीमा भाग आहे, कर्नाटक व्याप्त महाराष्ट्र आहे, तो ताबडतोबीने केंद्रशासित झालाच पाहिजे ही आमची आग्रही मागणी आहे. बॉम्ब बरेच आहेत, माती काढलेल्या आहेत, फक्त त्या पेटवायचे अवकाश आहे. पण मला असं वाटतं की ताबडतोबीने पहिला हा ठराव जो तिथल्या काही लाख मराठी माणसांचं आयुष्य बर्बाद करणार आहे, पिढ्यानपिढ्या ते अनेकदा सांगतायत, त्यांनी निवडणुका जिंकून दाखवल्या आहेत, त्यांनी आंदोलनं केलेली आहेत. आता काही जण आपल्या इथले सांगताय की तुम्ही कुठे लाट्या खाल्ल्या आहेत, तुमच्या अंगावर कुठे केस आहेत. ह्या गोष्टीला काय अर्थ नाहीये. तुम्ही लाट्या तेव्हा खाल्ल्या होत्या जेव्हा तुम्ही आमच्यात होतात, पण याचा अर्थ असा नाही की आता तुम्ही गप्प बसा, असा त्याचा अर्थ होत नाहीये. आणि म्हणून मी पुन्हा सांगतोय की जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचे निकाल लागत नाही तोपर्यंत ताबडतोबीने हा जो विवादास्पद सगळा भाग आहे तो केंद्रशासित झालाच पाहिजे अशी आमची आग्रही मागणी आहे. होय, म्हणूनच म्हणतोय की जोपर्यंत केंद्रशासित भाग होत नाही तोपर्यंत ह्या विषयाला काही उत्तर निघणार नाही. काय आता हे सरकारच अस्तित्वात आले. काल परवाकडे भाजपचेच एक नेते सुब्रमण्यम स्वामी बोलले की हे अनैतिक सरकार आहे. आता सरकार अनैतिक म्हटल्यानंतर त्यांच्याकडनं नैतिकता काय अपेक्षित धरावी. पैसे घेऊन स्टॉल लावण्यात नाही, आता याच्यावरती काय बोलायचं तरी काय बाकी राहिलेलं आहे. एका बाजूला शेतकरी उघड्यावरती सोडलेला आहे, मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली वाऱ्या सुरू आहेत. मी मागे सुद्धा बोललो की मुख्यमंत्री हे हिंदुत्व मानणारे आहेत आणि म्हणून ते वारंवार देवदर्शनाला जात असतात. त्यांना नवस करणं आणि नवस फेडणं त्याच्यासाठी दिल्लीला जावं लागतं की आजचा दिवस गेलेला आहे म्हणून नवस फेडतोय, उद्याचा दिवस नीट जाऊ द्या म्हणून नवस करतोय, म्हणून त्यांच्या दिल्ली वाऱ्या सुरू आहे. त्याच्यात महाराष्ट्राचं भलं कुठे. आज सुद्धा ते दिल्लीला गेलेत, ठीक आहे, त्याचं कारण काही असेल, एक मंत्री महोदयाने त्याचं उत्तर दिलं, त्याच्याबद्दल आदर आहे. पण एवढ्या दिल्ली वाऱ्यांमध्ये सीमा प्रश्नाचा मुद्दा कुठे आणि महाराष्ट्राचा हे कुठे आला. जो आता तुम्ही सांगितलं कृषी मंत्र्यांचा विषय आहे, तो शेतकरी, अतिवृष्टग्रस्त शेतकरी कुठे पंचनामे झालेत, कुठे मदत दिली गेली, याबद्दल कोण काय बोलतंय. दिवसातून 6 वेळा सभा तहकूब होती आहे. महाराष्ट्राचे महत्वाचे प्रश्न आहेत ते अजून तरी पटलावर आले किंवा ते पण घेण्यात आलेले नाही. महाराष्ट्राचे महत्वाचे प्रश्न आम्ही काढलेले आहेत. प्रत्येक वेळेला काढल्यानंतर तुम्हाला कल्पना आहे की विरोधी पक्षातल्या सदस्यांना बोलूच दिलं जात नाही. पण सीमा हो, ते तर प्रश्न आम्ही नेहमीच उचलतो. पंढरपूरचं मंदिर सरकार शासित करताना छत्तीसगडचे सगळे मंदिर सरकार शासित केलेले आहेत. मोदी हे हिंदू विरोधी आहे असे सुद्धा बोलले होते. स्वामींनी जे बोललेलं आहे ते त्यांना त्यांच्या घरचा आहेर मिळालेला आहे आणि म्हणून मला असं वाटतं की स्वामी ही व्यक्ती ही खूप जुन्या काळापासून आपल्या देशाच्या राजकारणाशी संबंधित आहेत आणि त्यांचं मत सुद्धा त्यांच्या पक्षातल्यानी गांभीर्याने घ्यायला पाहिजे. कोणी घालवले वाया? नाही, कोणी वाया घालवले? वाया कोणी घालवले ह्याचा जबाब ज्यांनी वाया घालवले त्यांना विचारा. कर्नाटक प्रश्नी मुख्यमंत्र्यांचा सुद्धा भाजप वापर करते असं वाटतंय. ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलेलं आहे. मुख्यमंत्र्यांवर देखील त्यांनी टीका केलेली आहे. यासोबतच सीमावादाचा मुद्दा हा तातडीनं निकाली काढण्याची गरज आहे. मात्र तोपर्यंत बेळगाव केंद्रशासित प्रदेश जाहीर केला जावा अशी मागणी देखील त्यांनी यावेळेला केलेली आहे. आणि आपण पाहतो पुन्हा एकदा ही विरोधकांकडनं घोषणाबाजी विधान भवनाच्या पायऱ्यांवर सुरू आहे.
उद्धव ठाकरे यांच्या सोबत विरोधी पक्षातले जवळपास सगळेच महत्त्वाचे नेते आपल्याला दिसत आहेत. संजय राऊत, अनिल परब, रवींद्र वायकर देखील आपल्या दृश्यांमध्ये दिसत आहेत. छगन भुजबळ आहेत, आदित्य ठाकरे, जितेंद्र आव्हाड, राजन साळवी, अजय चौधरी, सुनील शिंदे, एकनाथ खडसे हे शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले अनेक जे आमदार आहेत, विधानसभेतले, विधान परिषदेतले सुद्धा, ते यावेळेला विधान भवनाच्या पायऱ्यांवर एकत्र आलेले आहेत. जोरदार घोषणाबाजी सध्या केली जाते. अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी आज विधानसभेमध्ये करण्यात आलेली होती. विरोधकांनी सभागृहाबाहेर येत विधान भवनाच्या पायऱ्यांवर त्याचबद्दलची घोषणाबाजी पुन्हा एकदा सुरू केलेली होती. आता दरम्यान उद्धव ठाकरे आणि इतर महाविकास आघाडीतले महत्त्वाचे नेते देखील आता विधान भवनाच्या पायऱ्यांवर, ज्या ठिकाणी विरोधकांकडून घोषणाबाजी सुरू होती त्या ठिकाणी ते आले आणि त्यांनी देखील यावेळेला घोषणाबाजी करायला सुरुवात केली आहे. सत्तार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक झाल्याचं आपण पाहतो आहोत. दुसरीकडे सीमावादाचा जो मुद्दा आहे त्या मुद्द्यावरून देखील विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केल्याचं आपण पाहिलेलं आहे. विधानसभेचं कामकाज खरं तर आजचं हे स्थगित झालेलं आहे. उद्या सकाळी 9 वाजता विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे आज सीमा प्रश्नासंदर्भातला जो ठराव आहे कर्नाटकच्या विरोधातला, तो मांडला जाण्याची शक्यता कमीच दिसतेय. या अनुषंगानं विरोधक सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करताना दिसत आहेत. या व्यतिरिक्त अब्दुल सत्तार यांच्याही विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू असल्याचं आपण दृश्यांमध्ये पाहतो. माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट केलेली होती.